नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेर्य मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महामानव आपल्या भारतीयांसाठी अभिमानाचं असं एक व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांची 135वी जयंती। मित्रांनो, आणि त्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ बंधू विजूभाऊ, किरण भैया, या भागाचे नगरसेवक प्रदीप भाऊ, ऍडव्होकेट भोसले सर, संग्राम भाऊ, बोर्डे पाटील, योगेश भाऊ, सगळेच भीम सैनिक, सगळ्यांना या भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं व्यक्तिमत्व आहे, भारतासाठी असा कोहिनूर हिरा आहे की ज्यांनी आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या सूत्रांवर वंचित समाजाला, शेवटच्या घटकाला स्वाभिमानाने, सन्मानाने जगण्याची जी संधी दिली, भारतीय राज्यघटनेसारखं एक मोठं संविधान आम्हाला भेट दिलं, हे जगामध्ये हे संविधान, ही लोकशाही जी अतिशय गुण्या गोविंदाने आपल्याला सगळ्यांना एकोप्याने नांदायला भाग पाडते, हे असं अमूल्य गिफ्ट, अमूल्य भेट आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे। जर राजकारण्यांनी त्यांना निवडणुकीत हरवलं नसतं तर आज बाबासाहेबांनी राजकारणामध्ये शुद्धीकरण करून एक नवी दिशा आपल्या देशाला दिली असते। अशा बाबासाहेबांचं स्मरण करणं, अशा बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांवर आपण चालणं, बाबासाहेबांचा एक विचार घेऊन आपण शिकून आज संघर्ष करायची गरज नाही, पण शिकून आपल्या हक्कासाठी जागरूक राहणं, आपल्या देशाशी एकनिष्ठ राहून या भारत मातेला वैभवाच्या ठिकाणी घेऊन जाणं, हे करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आपण सगळेच जण आपल्या जीवनात मार्गक्रमण करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला भीम जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।